दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण अनेक ठिकाणी पाहतो की लोक शोक करतात आणि कोणी आपल्या प्रियजनांच्या आठवणीने शोक करतात. काही त्या ठिकाणी स्मारकं बांधली जातात, जसं जालियनवाला बाग, ज्या ठिकाणी इंग्रजांनी अनेक शिखांना गोळ्या घालून मारलं. त्या ठिकाणी एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी त्या दिवशी शीख लोक जाऊन शोक व्यक्त करतात, त्यांना श्रद्धांजली वाहतात. आपल्या दिल्लीमध्ये इंडिया गेट आहे, त्या ठिकाणी जे सैनिक आपले शहीद झालेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ ते एक बांधलेलं आहे स्मारक. त्या ठिकाणी प्रियजन जाऊन आपला शोक व्यक्त करतात. आणि शोक करणं ही काही वाईट गोष्ट नाही. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला जगामध्ये झालेल्या अत्याचाराची आठवण करून देतात. जगामध्ये झालेले जी क्रूरता आहे, जगामध्ये झालेला जो भेदभाव आहे, ह्या सर्वांची ह्या घटना आपल्याला आठवण करून देतात. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा म्हटलं आहे की जे शोक करतात ते धन्य. आणि पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा आपण बघतो की जुन्या करारामध्ये विलापगीत हे पुस्तक आहे. त्यामध्ये देवाच्या लोकांनी ज्यावेळेस त्यांचं शहर उद्ध्वस्त झालं त्यावेळेस शोक केला, हे विलापगीतामध्ये आपण वाचतो. आणि शोक करणं ही त्या दुःखाला किंवा दुःखाच्या बाबतीत एक तत्काळ झालेली एक प्रतिक्रिया असते, रिस्पॉन्स असतो. आणि परंतु लक्षात घ्या की शोक करणं ही आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जातं. ज्यावेळेस आपण शोक करतो त्यावेळेस आपण देवाची आठवण करतो आणि देवाला आपल्या शोकमध्ये किंवा शोकामध्ये आपण सहभागी करून घेतो. शेवटी शोकात एक आशा असते. ज्यावेळेस आपण दुःख करतो, ज्यावेळेस आपण शोक करतो त्यावेळेस त्यामध्ये एक आशा प्रत्येक मनुष्यामध्ये असते आणि प्रत्येक शोकामधून काहीतरी नवीन घडत असतं. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई शुभवर्तमान ह्याचा 5वा अध्याय आणि 4थं वचन, गॉस्पेल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 4. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.